नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कैरीची झटपट आणि झणझणीत अशी चटणी। ही चटणी तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा हीच चटणी बनवाल। तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, ही रेसिपी बनवासाठी आपल्याला पाहिजे हे साहित्य। तर बघा, इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजची कैरीसुद्धा घेतलेली आहे। टोमॅटोला मी कट करून घेतलं। आता कैरीला सुद्धा आपण कट करून घेणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी याला 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे आणि इथं मीडियम साईजच्या 4 मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लसणाची कांडी मी इथे फोडून घेतलेली आहे। आता आपल्याला कैरीची आत जी कोय असती ती काढून घ्यायची आहे। तर बघा, एकदम इझिली ही कोय निघून जाती। आता आपण काय करणार आहोत, गॅसवरती एक पॅन ठेवणार आहोत। पॅन हलकासा गरम झाला की यात तेल घालणार आहोत। तेलसुद्धा गरम झालं की यात हे सर्व आपण घालून घेणार आहोत। तर बघा, अगोदर मी टोमॅटो आणि कैरी घातली, त्यानंतर लगेच आपण यात लसण आणि लगेच मिरच्या घालून घेणार आहोत। याला एकदम छान असं हलवून घेणार आहोत। याला हलवून घेतलं की गॅसला कवर करणार आहोत आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं कुक करून घेणार आहोत। तर बघा, हे एकदम छान असं कुक झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं हे बनवून रेडी झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत। तर बघा, इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, मिर्च आणि लसूण घालून घेतलेला आहे। आता आपली जी कैरी कुक करून घेतलेली होती त्या कैरीचा आपल्याला फक्त आतमधला जो पल्प आहे तोच याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर बघा, आपण चमच्याच्या मदतीने हा पल्प याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर बघा, किती इझिली हा पल्प निघत आहे। याच प्रोसेसने आपण दुसऱ्या कैरीचा सुद्धा पल्प काढून घेणार आहोत। तर बघा मंडळी, पल्प काढून झाला की आपण याला एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत। तर बघा, एकदम सॉफ्ट अशी ही पेस्ट बनवून रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। आता आपण याला हलकेसं फ्राय करणार आहोत। तर बघा, इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यात थोडंसं तेल घालणार आहोत, 1 चमचा मिरची पावडर घालणार आहोत, सोबतच 1 चमचा जिरा घालणार आहोत आणि थोडीशी हळदी पावडर घालून याला एकदम छान असं जिरे तडतडीपर्यंत कुक करणार आहोत। तर बघा, जिरे आपले एकदम छान असे फुललेले आहेत। आता आपण ही सर्व मसाला यात घालून घेणार आहोत। तर बघा, गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, आपली एकदम सुपर आणि एकदम टेम्पटिंग अशी ही बनणारी चटणी बनवून रेडी झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, एका बाउलमध्ये याला काढून घेणार आहोत। तर बघा, इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यात आपण ही सर्व चटणी काढून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी ही सर्व चटणी काढून घेतलेली आहे। तर बघा, आपली एकदम सुपर आणि झटपट बनणारी ही चटणी बनवून रेडी झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।